नेवासा ते पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्यात भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केल्याने भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच भारतीय सैन्याचे मनोबल व उत्साह वाढवण्यासाठी नेवासा येथे तमाम नेवासकरांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे, तहसीलदार संजय बिरादर, गटविकास अधिकारी लखवाल, पंचगंगा साखर कारखान्याचे प्रमुख प्रभाकर शिंदे, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, प्रताप चिंधे, अंकुश काळे, मनोज पारखे, डॉक्टर करण घुले, सतीश काळे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, आदिनाथ पटारे यांच्यासह तालुक्यातील शेकडो नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते। भारतीय सैनिकांनी जो पाकिस्तानवर केलेला सिंदूर ऑपरेशनच्या स्वागतार्थासाठी आज नेवासा शहरामध्ये सर्व पक्षीय या ठिकाणी भारतीय बांधवांनी या ठिकाणी तिरंगा रॅली काढली। माझ्यासोबत माजी सैनिक आहेत, सैनिक अशोक चौधरी आहेत, ते सैनिक संघाचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत। काय सांगाल, आज भव्य रॅली काढण्यात आली? सर्वप्रथम तर नेवासकरांचे मी भारतीय सैन्याच्या वतीने खूप अभिनंदन करतो। विठ्ठल भाऊ लंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये संकल्पनेमध्ये भव्य दिव्य अशी रॅली काढली। रॅल्या भरपूर निघतात बांधवांनो, परंतु ही रॅली म्हणजे स्ट्राईक आपल्या देशावर, आणि हा काय पहिला स्ट्राईक नव्हता। 27 वर्ष मी सेवेतच होतो, आमचे सोनवणे साहेबही सेवेतच होते, परंतु जनतेला एवढं माहीत होत नसायचं। परंतु मीडियाचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की मीडियाने जगामध्ये पाठवलं की आपलं सैनिक कसं आहे, काय करतं आहे। आणि मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की आपली जी मिलिटरी आहे एवढी ताकदवार आहे, पाकिस्तान तर सोडाच, परंतु कुठलाही देश आपल्या देशाला चॅलेंज करणार नाही, कारण आपला देश जो आहे तो अन्यायकारी नाही, कुणावर अत्याचार करणारा नाही। म्हणून तुम्ही पाहिलं असेल दूरदर्शनवर, टीव्हीवर, चॅनलवर संपूर्ण जग आपल्या पाठीमागे होतं, आणि त्याचं एकमेव नेतृत्व आपल्या देशाचं करणारे नरेंद्र मोदी साहेब। खरोखर त्यांनी मिलिटरीच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेतले हे ऐतिहासिक निर्णय घेतले। मी स्वतः काश्मीरमध्ये 4 वर्ष होतो, परंतु बंदूक हातात, गोळ्या, सगळं काही फायर करायचा आदेश नव्हता, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी, पंतप्रधान साहेबांनी एवढी काही शक्ती दिली की कोणावर हात उचलू नका, पण तुमच्यावर हात उचलला सोडू नका, सगळ्यात महत्त्वाचं। म्हणूनच बंधूंनो, विठ्ठल भाऊंनी खूप श्रद्धांजलीपर महत्त्वाचे मुद्दे मांडले। मी जास्त वेळ घेत नाही, परंतु एवढं सांगतो, भाऊ, मोदी है भारत माता की वंदे धन्यवाद। माझ्यासोबत आहेत नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील साहेब। काय सांगाल, आज तिरंगा रॅली आप सर्वांच्या वतीनं काढण्यात आली? निश्चित प्रथमतः मी भारतीय सर्व सैन्यांचे खूप अभिनंदन करतो। आत्ताच आपले 2 माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं सद्भावना व्यक्त केलेल्या आहे। खरं तर हे सर्वजण आपल्या भारत देशाचा स्वाभिमान आहे, आणि म्हणून मी यांचं प्रथमतः कौतुक करतो। खरं तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या माध्यमातून केला, त्याला सडेतोड उत्तर आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिलं। आत्ताच सांगितल्याप्रमाणे मिलिटरीला त्या ठिकाणी आदेश दिले, आणि जे अतिरेकी स्थळं आहे जवळजवळ 150 ते 200 स्थळं उद्ध्वस्त केले, आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाचं एक स्वाभिमान राखण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर देशभरामध्ये तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपल्या भारत देशाच्या सैनिकांचं मनोबल वाढण्याचं काम या ठिकाणी आपणा सर्वांना करायचं आहे। ही तिरंगा रॅली आपल्या सैनिकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी, आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी, की जे रात्रीचा दिवस एक करतात, ऊन, वारा, पाऊस, बर्फ, कितीतरी घटना घडतात, पण आपला सैनिक तसूभरी मागं हटत नाही। आणि म्हणून पाकिस्तानच काय, या ठिकाणी संपूर्ण आपल्या देशाच्या सीमा आपला सैनिक रात्रंदिवस त्या ठिकाणी उभा राहून आपल्या जीवाची पर्वा, आपली जीवाची बाजी लावून
त्या ठिकाणी लढत राहतो. खरं तर त्यांच्या प्रती आदर भाव व्यक्त करण्याचं आपल्या भारतीयांना ही संधी मिळालेली आहे. आपण बघितलं की 2 दिवसाचं लग्न झालेला सैनिक त्या ठिकाणी आदेश आल्यानंतर सर्व बाजूला टाकून सीमेच्या रक्षणासाठी जातो. हा खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा स्वाभिमान आहे आणि म्हणून निश्चितपणानं आपल्या भारतीय सैनिकांचं आणि आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान की ज्यांची वर्षानुवर्ष आपल्या देशाला गरज आहे, अशा कणखर पंतप्रधानांचं, भारतीय सैन्याचं, त्यांना मनोबल वाढवण्यासाठी सर्व भारतीय जी साथ देत आहेत या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि भविष्य काळात आपल्या भारत देशाकडं कोणाचाही वाकडा डोळा करून पाहायची हिंमत होणार नाही असं काम आपल्या सैनिकांनी आणि भारत देशाने केलेलं आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. पहलगाममध्ये आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलं. जे त्याच्यामध्ये धारातीर्थी पडले त्यांना बी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. पहलगामचे सर्व आमचे पर्यटक, त्या ठिकाणी निष्पाक पर्यटक, त्यांच्यावरती हल्ला झाला, ते मृत्युमुखी पडले, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पुनश्च एक वार आपल्या सैनिकांचं खूप खूप अभिनंदन करतो. जय हिंद, जय भारत.